नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 75 बालकांची मोफत मेंदूविकार तपासणी करण्यात आली आहे. 3 महिन्यांच्या औषधोपचारासह जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम. अहमदपूर तालुका प्रतिनिधी आमचे दिनेश कांबळे यांनी अधिकृत माहिती घेतली आणि त्या ठिकाणी आढावा घेतला. तर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या संकल्पनेतून मेंदूविकार असलेल्या बालकांसाठी मोफत तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. तर हे शिबिर जे आहे ते रविवारी दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलं होतं आणि जिल्हा परिषदेच्या 5% दिव्यांग राखीव निधीतून 2025-26 राबवण्यात येत असलेल्या विशेष योजनेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तपासणी काय करण्यात आली या शिबिराच्या दरम्यान? या शिबिरात एकूण 75 बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तिथे औषध वाटप देखील करण्यात आले. रुग्णांना 1 महिन्याचे औषध जागीच देण्यात आले असून पुढील 2 महिन्यांची औषधे घरपोच केली जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण 3 महिन्यांचा उपचार मोफत दिला जात आहे. तर याच्यामध्ये सहभाग होता आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद लातूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या सौजन्याने आणि संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांची मोठी यादी आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी खालील मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व प्रक्रियेत सहभाग नोंदवला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा भागवत गुट्टे यांचा देखील यामध्ये सहभाग होता. त्याचबरोबर किनगाव नगरीचे उपसरपंच विठ्ठल बोडके हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर त्र्यंबकाबा गुट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य किनगाव सर्कल हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर या शिबिराला तज्ज्ञ डॉक्टर देखील लाभले होते. त्यामध्ये डॉक्टर गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, PHO डॉक्टर विठ्ठल घुले, किनगाव वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर रुईकर प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट म्हणून, त्याचबरोबर श्री बसवराज पैकी डॉक्टर बुगिले, भागवत गुट्टे सामाजिक कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्ह्यातील दिव्यांग बालकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मेंदूविकारासारख्या गंभीर आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत उपचार देण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. तर आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या टीमने या उपक्रमाचं नेटकं नियोजन केलं होतं. भव्य दिव्य स्वरूपाचं हे जे शिबिर आहे ते आयोजित करण्यात आलं होतं आणि किनगावमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांनी देखील या शिबिराचा लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आमचे अहमदपूर तालुका प्रतिनिधी दिनेश कांबळे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या कार्यक्रमाचा आढावा घेतला. या संदर्भातली अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.